मानपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने त्यातल्या भावाला यापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागचा उद्देश कशा प्रकारचा होता काय त्याचा तपास करून त्याला उद्या कोर्टामध्ये हजर करणार आहोत. सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतलेले? सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही 2 आमच्या ताब्यामध्ये आहेत. आता त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पोलीस त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत. सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे? किती जणांना तपासले आतापर्यंत आपण? आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले. परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्यात सुद्धा आमचा चौकशी सुरू आहे. ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसतात त्यांचं काही ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचे तपास आमच्या टीम सुरू आहे. काही विचारायचे का रे?